नमस्कार, लाईव्ह विथ सुदामा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुदाम महाजन तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संख्या, नंबर्स यावर आधारित काही माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. संख्यामध्ये पहिली संख्या आहे मित्रांनो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येलाच आपण नॅचरल नंबर असे देखील म्हणतो. नैसर्गिक संख्येला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर, आणि त्याला आपण एन या संख्येने डिनोट करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. 1 पासून सुरुवात होऊन अनंतपर्यंतच्या या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. ज्याची सुरुवात 1 पासून होते, 1, 2, 3, 4, 5 या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणत असतो. काय म्हणतो मित्रांनो? नैसर्गिक संख्या आपण म्हणत असतो. 1, 2, 3, 4, 5 या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या आपण म्हणत असतो. नैसर्गिक संख्यांची जी बेरीज असते मित्रांनो, ती काय येते? नैसर्गिक संख्या येते. कुठलीही नैसर्गिक संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती संख्या नैसर्गिक संख्याच येते मित्रांनो. नैसर्गिक संख्यांचा जो गुणाकार असतो, काय? नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा देखील नैसर्गिक संख्या येत असतो मित्रांनो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी आहे कोणती आहे मित्रांनो? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. काय शिकलो आपण? नैसर्गिक संख्या, त्याला आपण नॅचरल नंबर्स असे म्हणतो. एनने त्याला डिनोट करतो, म्हणजे एन या शॉर्टकटमध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. 1, 2, 3, 4, 5 या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या येतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. आता आपण बघू पूर्ण संख्या. काय बघू आपण? पूर्ण संख्या त्याला आपण होल नंबर म्हणतो. काय म्हणतो? पूर्ण संख्येला आपण काय म्हणतो? होल नंबर. त्याला आपण डब्ल्यूने लिहितो मित्रांनो. डब्ल्यू म्हणून आपण त्याला लिहितो. तर पूर्ण संख्या ज्या आहेत मित्रांनो, त्या 0, 1, 2, 3 या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते, 0, 1, 2, 3 शेवटपर्यंत अनंत, त्या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणत असतो मित्रांनो. नैसर्गिक संख्यांमध्ये 1 पासून सुरुवात होते आणि पूर्ण संख्येमध्ये 0 पासून सुरुवात होते. म्हणजे जेवढ्या पण संख्या आहेत तेवढ्या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. 0 पासून 1, 2, 3 पर्यंतच्या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणत असतो. सर्वात लहान जी पूर्ण संख्या आहे ती कुठली आहे मित्रांनो? तर 0. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही किंवा माहीत नाही आपल्याला. सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला माहीत नाही. अनंत. पुढच्या 3 नंबर काय मित्रांनो? पूर्णांक संख्या त्याला आपण इंग्लिशमध्ये इंटिगर्स म्हणतो. त्याला आपण आय या शब्दाने डिनोट करत असतो मित्रांनो. धनसंख्या. कुठली संख्या? धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य. काय? शून्य. या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणत असतो मित्रांनो. धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणत असतो मित्रांनो. काय म्हणत असतो? पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर पूर्णांक संख्यांची जी सुरुवात असते मित्रांनो, एकीकडे मध्ये 0 असतो. हा बघा, मध्ये 0 आहे, इकडे निगेटिव्ह असतं आणि इकडे पॉझिटिव्ह असतो. म्हणजे शून्याच्या इकडे 1, 2, 3, 4 असे अनंत संख्या जात असतात मित्रांनो. आणि शून्याच्या या बाजूला -1, -2, -3, -4, -5, -6 असं इकडे या संख्या अशाच वाढत असतात मित्रांनो. म्हणून या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. बरोबर. 0 हा मध्यबिंदू असतो मित्रांनो. या संख्येचा मध्यबिंदू काय असतो मित्रांनो? 0 पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू असतो. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कुठली आहे मित्रांनो? तर -1 आहे. काय आहे? -1. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे मित्रांनो. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या मायनस आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या आपल्याला माहीत नाही. चला तर मग आता चौथा टॉपिक बघू आपण. 4 नंबर आहे मित्रांनो समसंख्या. 4 नंबर आहे समसंख्या. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इव्हन नंबर. काय म्हणतो? इव्हन नंबर. म्हणजे समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असे म्हणतो. काय म्हणतो? समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. आता 346 आहे. 346च्या एकक स्थानी 6 आहे. काय आहे? 6. मग ही झाली समसंख्या. कुठली समसंख्या? समसंख्या झाली. 3890 या संख्येच्या शेवटी काय मित्रांनो? 0 ही एक समसंख्या. एकक स्थानी 0 आहे म्हणून ही पण काय झाली? समसंख्या झाली. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. 346, 3890. सर्व समसंख्यांना 2ने भाग जातो. जेवढ्या काही समसंख्या आहेत तेवढ्या सर्व संख्यांना कशाने भाग जातो? 2ने भाग जातो. सर्व समसंख्यांना 2ने भाग जात असतो. क्रमागत समसंख्येत काय आहे इथं? क्रमागत समसंख्येत 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. क्रमागत समसंख्येत 2चा फरक असतो. कोणत्याही समसंख्येत
कोणतेही बघा कोणतेही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास काय केल्यास वजा केल्यास विषम संख्या मिळते. काय मिळते? विषम संख्या. क्रमागत समसंख्येत 2चा फरक असतो. कोणतेही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते. कुठल्याही समसंख्येत म्हणजे आता उदाहरणार्थ ही 4 ही समसंख्या आहे, त्याच्यातनं कुठल्याही म्हणजे बघा कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते. एक मिळवल्यास किंवा वजा करतात. 4मध्ये आता आपण एक वजा करून बघू. एक वजा केला किती झालं मित्रांनो? 3. तर 3 ही विषम संख्या आहे. मिळाली की नाही? आता 8 + 1 बरोबर 9. 9 ही 8त 1 मिळवला 9. 9 ही विषम संख्या आहे मित्रांनो. म्हणजे कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळत असते मित्रांनो. पुढील विषम संख्या. विषम संख्या कोणकोणत्या आहेत? ऑड नंबर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ऑड नंबर. ज्या संख्येच्या एकक स्थानी विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. आणि समसंख्या आपण कशात पाहिली? समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. काय म्हणतो? त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 327च्या एकक स्थानी 7 आहे मित्रांनो. 7 ही विषम संख्या आहे म्हणून ही पूर्ण संख्या काय झाली? विषम संख्या झाली. 279च्या एकक स्थानी काय आहे? 9 आहे. त्याच्यामुळे ही पण संख्या काय झाली? विषम संख्या झाली मित्रांनो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. विषम संख्येला 2ने भागल्यास बघा विषम संख्येला जर 2ने भागल्यास बाकी 1 उरते. विषम संख्येला 2ने जर भागलं तर बाकी काय उरते? 1 उरते मित्रांनो. विषम संख्येला 2ने भागल्यास बाकी 1 उरते. विषम संख्या आता बघू 9 आहे. 9ला आपण जर 2ने भागले तर बाकी किती उरते? 1 उरते. बेचोक 8. 9त 8 गेला 1. बाकी किती उरली मित्रांनो? 1 है ना. बाकी 1 उरली. म्हणजे विषम संख्येला 2ने भागल्यास आता 9 ही विषम संख्या होती. या विषम संख्येला आपण 2ने भागले. बाकी किती उरले? बेचोक 8. बाकी उरली 1. आता 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. 2 क्रमवार विषम संख्येत कितीचा फरक असतो? 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो है ना. 6 नंबर चौरस संख्या. किती? चौरस संख्या स्क्वेअर नंबर. चौरस संख्या बघू आपण. कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. एकदम शॉर्टकट. काय? कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस कोणती संख्या म्हणतात? चौरस संख्या म्हणतात. कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. आता 4 ही पूर्णवर्ग संख्या आहे. 9 ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या आहे. 16 ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या आहे. 4 हा 2चा वर्ग आहे मित्रांनो. कितीचा? 2चा. तर 9 हा 3चा वर्ग आहे. पूर्णवर्ग संख्या आहे. 16 हा 4चा वर्ग आहे. 4 चौक 16 पूर्णवर्ग संख्या आहे. म्हणजे चौरस संख्या कोणत्याही पूर्णवर्ग संख्येस आपण चौरस संख्या म्हणतो. 7 नंबर मूळ संख्या. कुठली संख्या? मूळ संख्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्राईम नंबर. मूळ संख्या प्राईम नंबर. ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. त्या संख्येस कुठली संख्या म्हणतात? मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे मूळ संख्या ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11. म्हणजे ज्या संख्येस त्याच संख्येने किंवा एकाने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. 2, 3, 5, 7, 11. म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या किती आहे मित्रांनो? सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे मित्रांनो. काय आहे? 2. सर्वात लहान मूळ संख्या 2. एकमेव सममूळ संख्या जी सम पण आहे आणि मूळ पण आहे कोणती? तर 2 आहे मित्रांनो. एकमेव सममूळ संख्या 2. एक ही मूळ संख्या नाही. एक ही मूळ संख्या आहे का? नाही. बघा इथून 1 पण सुरुवात झाली का? नाही. 2, 3, 5, 7, 11. म्हणजे एक ही मूळ संख्या नाही. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत मित्रांनो? 25. किती आहेत? 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची जी बेरीज आहे मित्रांनो, बेरीज 1060. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. किती आहे? 1060. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे.
1 ते 50पर्यंत मूळ संख्या 15 आहेत. 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 आणि 1 ते 50पर्यंत मूळ संख्यांची जी बेरीज आहे ती किती आहे? 328. किती आहे? 328. 1 ते 50पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 328 आहे. 1 ते 50पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 328 आहे. किती आहे? 328 आहेत. किती आहे? 328 आहे. 8 नंबर बघू. संयुक्त संख्या. कोणत्या संख्या? संयुक्त संख्या. कॉम्पोजिट नंबर. नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त संख्या कोणाला म्हणतात? नैसर्गिक संख्येमधून एक. नैसर्गिक संख्या आपण मगाशी आपण पाहिल्या. कोणकोणत्या होत्या नैसर्गिक संख्या? 1, 2, 3, 4, 5. अनंत 1, 2, 3, 4, 5 म्हणजे नैसर्गिक संख्येमधून एक हा एक व मूळ संख्या काढल्यास मूळ संख्या कोणकोणत्या होत्या? 2, 3, 5, 7, 11. 2, 3, 5, 7, 11 या संख्या जर आपण काढल्या तर उर्वरित संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणजे कोणती संख्या उरली बघा? 4 ही संख्या उरली. 4 आहे का नाही इथं? 4. उदाहरणार्थ 4, 6, 9, 12 या संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या 4, 6, 9, 12 या संयुक्त संख्या आहेत. एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. किती आहेत? 74 आहेत. एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. एक ही संयुक्त संख्या नाही. एक ही संयुक्त संख्या नाही आहे का? एक ही संयुक्त संख्या नाही. एक ही संयुक्त संख्या नाही. नैसर्गिक संख्येमधून एक. या नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास मूळ संख्या 2 काढली, 3 काढली, 5 काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या संयुक्त संख्या म्हणत असतो. एक ही संयुक्त संख्या नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. बघा 4 आहे. सर्वात लहान 4 पण सुरुवात होते. 4, 6, 9, 12 सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. एकूण संयुक्त संख्या 74 आहेत. 9 नंबर. त्रिकोणी संख्या. कोणत्या संख्या? त्रिकोणी संख्या. ट्रायंग्युलर नंबर. कोणता नंबर? ट्रायंग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रायंग्युलर नंबर. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. निमपटीस कोणती संख्या म्हणतात? त्रिकोणी संख्या म्हणतात. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारास. आता नैसर्गिक संख्या कोणकोणत्या होत्या? नैसर्गिक संख्या कोणकोणत्या होत्या मित्रांनो? 1 होती, 2 होती, 3 होती, 4 होती, 5 होती. या नैसर्गिक संख्या होत्या. नैसर्गिक संख्यांच्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. है ना. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे मित्रांनो? सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे 1 आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत मित्रांनो. किती आहेत? 13. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत. त्रिकोणी संख्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत. 10 नंबर. सहमूळ संख्या. को प्राईम नंबर. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्या असे म्हणतात. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. त्यांना कोणत्या संख्या म्हणतात? सहमूळ संख्या. उदाहरणार्थ 9 आणि 10, 5 आणि 27 या कुठल्या संख्या आहेत? सहमूळ संख्या. सहमूळ संख्यांचा मसावी जो असतो मित्रांनो, सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. काय असतो? 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. 1. जोडमूळ संख्या. कुठल्या संख्या? पुढच्या पाहू. जोडमूळ संख्या. ट्विन प्राईम नंबर. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. कुठली संख्या म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. बघा मित्रांनो 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8च आहेत मित्रांनो. आपण या जोड्या कायम लक्षात ठेवायच्या मित्रांनो. म्हणजे प्रश्नात कधीही प्रश्न आला तर आपल्याला या जोड्या आठवायला पाहिजेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. किती आहेत? 8. उदाहरणार्थ कोणत्या जोड्या आहेत त्या? 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41, 43, 59, 61, 71, 73. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे मित्रांनो. जेवढ्या पण या जोड्यांमधल्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या काय आहेत मित्रांनो? तर विषम आहेत मित्रांनो. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 या सर्व ज्या संख्या आहेत मित्रांनो, या सर्व संख्या या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत मित्रांनो.
समूळ संख्या, परत एकदा समूळ संख्या को प्राईम नंबर आपण म्हणतो, ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना समूळ संख्या म्हणतात. 9, 10, 5, 27 या आहेत समूळ संख्या. समूळ संख्यांच्या लसावी नेहमी 1 असतो. जोडमूळ संख्या ट्विन प्राईम नंबर ज्याला आपण म्हणतो, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. त्यांना कोणत्या संख्या म्हणतात? जोडमूळ संख्या. 1 ते 100पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या. 1 ते 100पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 8 आहेत. 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73 जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या कोणत्या? 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 70, 71, 73 या सर्व जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. 12 नंबर परिमेय संख्या, रॅशनल नंबर. काय नंबर? रॅशनल नंबर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या बघा पूर्णांक संख्येच्या छेदात, कशात? छेदात. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात काय? शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. कुठली संख्या म्हणतात? परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या कोणकोणत्या आहेत बघा? 3/5 -1/8 0/5 0 बरोबर परिमेय संख्या आहेत. म्हणजे या कुठल्या संख्या आहेत? या आहेत परिमेय संख्या. या कुठल्या संख्या आहेत? परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या आहेत. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. 3/5 -8/1 0/5 0 या परिमेय संख्या आहेत. पण 2/0 -3/0 5/6 -6 या ज्या आहेत या परिमेय संख्या नाही. या परिमेय संख्या नाही. 2/0 म्हणजे ज्याच्या छेदात शून्य आहे, 0 2/0 -3/0 या ज्या संख्या आहेत या संख्या परिमेय संख्या नाहीत. तर मग कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून बघा, शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास, ही आता पूर्णांक संख्या असल्यास त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणून या परिमेय संख्या आहेत, या परिमेय संख्या नाही आहेत. पुढील बघू दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या. दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्येचे पूर्ण गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आता बघा 0.3333 हा गट पुन्हा पुन्हा येतोय. कसा येतोय? पुन्हा पुन्हा येतोय. म्हणून या गटाला आपण काय म्हणणार? दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या. काय म्हणणार? दशांश चिन्हाच्या परिमेय संख्या. या ठिकाणी आपलं संख्या या विषयावरील माहिती होती ती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला जर संख्या हे चॅप्टर कसं वाटलं, याची माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.